सध्या राज्याच्या विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन हे नागपूर येथील विधिमंडळात सुरू आहे। त्याच निमित्ताने आज आपण विधानसभा आणि विधान परिषद यांच्यातील तुलनात्मक फरक नक्की काय आहे हेच सोप्या शब्दात समजून घेणार आहोत। तर भारतातील ज्या घटक राज्यांमध्ये द्विगृहात्मक कायदेमंडळ पद्धतीनुसार राज्य विधिमंडळाचा कारभार चालतो त्याला विधानसभा आणि विधान परिषद असं म्हणतात। म्हणजेच तिथं विधानसभा आणि विधान परिषद हे दोन्हीही अस्तित्वात असतात। विधानसभा म्हणजेच राज्य विधिमंडळाचं कनिष्ठ सभागृह असतं, तर विधान परिषद म्हणजेच राज्य विधिमंडळाचं वरिष्ठ सभागृह असतं। भारतातील 28 घटक राज्यांपैकी फक्त 6च राज्यांमध्ये द्विगृहात्मक कायदेमंडळ पद्धती म्हणजेच विधानसभा आणि विधान परिषद हे दोन्हीही सभागृह अस्तित्वात आहेत। त्यामध्ये महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तर प्रदेश, बिहार, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या 6 राज्यांचा समावेश होतो। तर बाकीच्या सगळ्याच घटक राज्यांमध्ये एकगृह कायदेमंडळ पद्धतीनेच कारभार चालतो, म्हणजे तिथे फक्त विधानसभाच अस्तित्वात आहे। विधानसभेचे सदस्य म्हणजेच आमदार हे जसे थेट जनतेतून निवडून येतात तसेच विधान परिषदेचे सदस्य येत नाहीत। तर विधान परिषदेतील उमेदवारांना विधानसभेतील आमदार हे मतदान करून निवडून देतात। महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागा आहेत, तर विधान परिषदेच्या एकूण 78 जागा आहेत। विधानसभेच्या 288 जागांवर निवडणूक प्रक्रिया पार पाडून विजयी झालेले सदस्य विराजमान होतात, तर विधान परिषदेच्या 78 पैकी 66 जागांवर वेगवेगळ्या स्तरातून निवडून आलेले सदस्य विराजमान होतात। या 66 जागांचं विभाजन केलं तर शिक्षक मतदारसंघातून 7, पदवीधर मतदारसंघातून 7, विधानसभेतून 30 आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधून 22 असे एकूण 78 पैकी 66 आमदार विधानसभेतील आमदारांच्या निवडणूक प्रक्रियेतून विधान परिषदेवर नियुक्त केले जातात। तर 78 पैकी उरलेले 12 आमदार हे राज्यपाल नियुक्त असतात आणि या आमदारांपैकी एका सदस्याची सभापती तर दुसऱ्या सदस्याची उपसभापती म्हणून नेमणूक केली जाते आणि दर 2 वर्षांनी विधान परिषदेचे 1/3 सदस्य हे निवृत्त होतात आणि तेवढेच पुन्हा नव्याने त्यांच्या जागी निवडले जातात। आता विधानसभा आणि विधान परिषद यांच्यातील फरक टप्प्याटप्प्याने पाहूयात। विधानसभेचे सदस्य म्हणजेच आमदार हे राष्ट्रपती निवडणुकीत सहभागी होऊ शकतात, तर विधान परिषदेचे सदस्य राष्ट्रपती निवडणुकीत सहभागी होऊ शकत नाहीत। याशिवाय विधानसभेच्या आमदारांना विधान परिषदेचे सदस्य निवडण्याचा अधिकार असतो। तर विधानसभा हे अस्थायी सभागृह आहे, म्हणजेच ते दर 5 वर्षांनी विसर्जित होतं, तर विधान परिषद हे स्थायी सभागृह आहे। अर्थसंकल्पीय तरतुदी लागू करण्याच्या बाबतीत विधानसभेला विधान परिषदेपेक्षा जास्त अधिकार असतात। विधानसभेच्या आमदारांचा कार्यकाळ हा 5 वर्षांचा असतो, तर विधान परिषदेतील सदस्यांचा कार्यकाळ हा 6 वर्षांचा असतो। आता महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे 2 सभागृह म्हणजेच द्विगृहात्मक कायदेमंडळ पद्धती नेमकी अस्तित्वात आली कशी। तर संसदीय लोकशाही आणि अध्यक्षीय लोकशाहीमध्ये सुद्धा साधारणपणे वरिष्ठ आणि कनिष्ठ असे 2 सभागृह असतात। कनिष्ठ सभागृहातील सदस्य हे लोकांनी निवडून दिलेले असतात, तर वरिष्ठ सभागृहातील सदस्य हे नामांकित सदस्य असतात, म्हणजेच लोकसभा आणि राज्यसभा। आणि अशा पद्धतीने कायदेमंडळाच्या दोन्ही सभागृहात वेगवेगळ्या पद्धतीने प्रतिनिधित्व करण्यात येतं। आता जर का आपण महाराष्ट्राचं आणि राज्याचं बघितलं तर कनिष्ठ सभागृह म्हणजेच विधानसभा हे कायदे संमत करण्याचं काम करते, तर अनेकदा घाईघाईने हे कायदे संमत केलेले असू शकतात, त्यावेळी त्या कायद्याची नीट छाननी वरिष्ठ सभागृहातील वरिष्ठ सदस्यांनी करावी अशी अपेक्षा असते। तर ही घाई काही राजकीय कारणांमुळेच असू शकते आणि अशी घाई होऊ नये यासाठी वरिष्ठ सभागृहाची निर्मिती करण्यात आली आहे असं काही राजकीय जाणकारांकडून समजतं। सध्या महाराष्ट्राच्या विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आहेत, तर उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ आहेत आणि विरोधी पक्षनेते हे विजय वडेट्टीवार आहेत। तर महाराष्ट्राच्या विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे आहेत, तर विरोधी पक्षनेते हे अंबादास दानवे आहेत। तर यांसारख्याच राजकीय विश्लेषणांबद्दल जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि यांसारख्याच विश्लेषणांबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी, अधिकची माहिती मिळवण्यासाठी, ती माहिती वाचण्यासाठी सुद्धा लेट्सअप.com या आमच्या वेबसाईटला नक्की भेट द्या।